मुंबई महानगरपालिकेने ठाणे जिल्ह्यातल्या मोडक-सागर धरणात लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयोग केला। त्यामुळे आता लेक टॅपिंग पार पडला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कळ दाबताच मोडक-सागर धरणात लेक टॅपिंग झालं आणि मुंबई महापालिकेच्या इतिहासात आणखीन एका ऐतिहासिक घटनेची नोंद झाली। लेक टॅपिंग नंतर कोयना धरणात जसं पाण्याचे फवारे उडाले होते तसं या ठिकाणी झालं नसलं तरी षटकोनी आकाराच्या विहिरीत तिसऱ्या बोगद्यातून पाणी येण्यास सुरुवात झाली। त्यामुळे प्रयोग यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं। मोडक-सागर धरणाच्या बाजूला षटकोनी आकाराची विहीर काढली आहे। ही विहीर आणि धरण जोडण्यासाठी 156 आणि 146 मीटर उंचीवर आडवे बोगदे खणण्यात आलेत। 136 मीटरवरील तिसरा बोगदा पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या बाजूचा 3 मीटरचा खडक स्फोटकांचा वापर करून फोडण्यात आला। यालाच लेक टॅपिंग म्हणतात। या विहिरीत पडणारं पाणी जलबोगद्याद्वारे मुंबईत आणलं जाणार आहे। लेक टॅपिंगमुळे मोडक-सागर धरणातील आतापर्यंत वापरात न येणारा 29,000 दशलक्ष लिटर पाणी साठाही वापरता येईल। याचा उपयोग जून-जुलैमध्ये पावसानं ओढ दिल्यास करता येईल। संपूर्ण देशातली कदाचित ही एकमेव महापालिका आहे जिने स्वतःच्या नागरिकांसाठी स्वतः धरण बांधून लेक टॅपिंग सारखा सुद्धा हा प्रचंड किचकट प्रयोग हा यशस्वी केलेला आहे। मध्य वैतरणा प्रकल्पाचा हा एक भाग आहे। याच्यामध्ये आपण जे 3 ठिकाणी इंटेकची व्यवस्था केलेली आहे। 156 मीटर ती ऑलरेडी आपण केलेली होती। 146 मीटरची आपण मार्चमध्ये ओपन केली आणि आत्ता लेक टॅपिंग करून 136 मीटरच्या ठिकाणी आपण लेक टॅपिंग केली। कोयना धरणातील लेक टॅपिंगसाठी 1600 किलो दारुगोळा वापरला होता, तर मोडक-सागर मधील लेक टॅपिंगसाठी केवळ 200 किलो दारुगोळा वापरण्यात आला। त्यामुळे धरणात पाण्याचे फवारे उडाले नसल्याची माहिती लेक टॅपिंगचे शिल्पकार दीपक मोडक यांनी दिली आहे। कोयना धरणाचा एकूणच पसारा खूप मोठा होता। तिथल्या टनेलची व्यास सुद्धा 6.5 मीटरचे होते, 2 होते। तिथे वापरलेली एक्सप्लोजिव्ह 1600 किलो होती। तिथला डायमीटर 3 मीटर आहे आणि आपण हार्डली 200 किलो स्फोटकं वापरली। लेक टॅपिंगचा प्रयोग यशस्वी करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।